नमस्कार. तर आज आपण बघूया मोटर व्हेइकल पॉलिसीचे विविध प्रकार आणि त्या प्रत्येक प्रकारानुसार काय-काय कव्हर केले जाते त्या पॉलिसीमध्ये, ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर व्हेइकल इन्शुरन्स पॉलिसीचे वर्गीकरण 2 गोष्टींनुसार करता येते. एक, की तुम्ही कोणत्या व्हेइकलसाठी इन्शुरन्स घेत आहात आणि 2, तुमच्या व्हेइकलसाठी तुम्हाला किती रकमेचे इन्शुरन्स कव्हरेज पाहिजे आहे. तर आता आपण बघूया भारतातील व्हेइकल इन्शुरन्स पॉलिसीचे विविध प्रकार. तर पहिला प्रकार आहे खाजगी कार इन्शुरन्स पॉलिसी. तर हा असा एक इन्शुरन्स प्रकार आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मालकीच्या कोणत्याही खाजगी कारसाठी हा इन्शुरन्स घेणे आवश्यक आहे. भारत सरकारने असा इन्शुरन्स घेणे बंधनकारक केलेले आहे. यामध्ये अपघात, नैसर्गिक आपत्ती, आग, चोरी यापासून झालेले कुठलेही कारचे नुकसान आणि त्या व्यतिरिक्त मालकाला झालेल्या जखमांचाही यामध्ये कव्हरेज दिला जातो. या व्यतिरिक्त थर्ड पार्टीला झालेल्या जखमांचा आणि नुकसानीचाही इथे भरपाई दिली जाते. तर दुसरा प्रकार आहे टू व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी. तर नावामध्ये समजतं की हा टू व्हीलरसाठी असतो. जसं काही स्कूटर, बाईक यासारख्या टू व्हीलरसाठी हा इन्शुरन्स घेतला जातो. यामध्ये अपघात, नैसर्गिक आपत्ती, चोरी, आग इत्यादींचा समावेश होतो. तसंच थर्ड पार्टीला झालेल्या कोणत्याही आर्थिक नुकसानीचा आणि जखमांचाही यामध्ये समावेश केला जातो. भारत सरकारने हाही इन्शुरन्स बंधनकारक केलेला आहे. तिसरा प्रकार आहे कमर्शियल व्हेइकल इन्शुरन्स. तर हा इन्शुरन्स कोणत्याही असं वाहन जे वैयक्तिक वापरासाठी वापरलं जात नाही अशा वाहनांचा यामध्ये समावेश होत असतो. जसं की ट्रक, हेवी कमर्शियल व्हेइकल्स, हलकी कमर्शियल व्हेइकल्स, टॅक्सी, कॅब, ऑटो रिक्षा, रुग्णवाहिका, कृषीचे वाहनं जसं ट्रॅक्टर वगैरे याचा सगळ्यांचा ह्या इन्शुरन्समध्ये समावेश होत असतो. तर आता आपण बघणार आहोत थर्ड पार्टी इन्शुरन्स. थर्ड पार्टी इन्शुरन्स हा सर्वात सामान्य प्रकार आहे. यामध्ये केवळ थर्ड पार्टी व्यक्ती, वाहन आणि त्याच्या मालमत्तेची नुकसान भरपाई दिली जाते. तर आता आपण बघूया कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स. तर हा इन्शुरन्स सर्वात महत्त्वाचा आणि मौल्यवान असा आहे, कारण यामध्ये फक्त थर्ड पार्टीच्या लायबिलिटीज नाही तर तुमच्या स्वतःच्या वाहनांचीही नुकसान भरपाई यामध्ये केली जाते.